नमस्कार, मी सय्यद हारून अली दैनिक लोकमतमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण सिल्लोड ग्रामीण भागातून मोडा बुद्रुक गट नंबर 388मध्ये आलेला आहे. आपल्यासोबत आहे आमची दैनिक लोकफनची टीम शेतकरीच्या बांधावर पोहोचलेली आहे. शेतकरीला हवाल दिला आहे. शेतकरी अडचणीत आहे. ह्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेतकरी खूप अडचणीत आहे. रब्बीचं पीक जसं घ्यायचं तसं घेता आलं नाही आणि ह्या वर्षी सरकारकडनं काही जसा निधी मिळायचा तसा निधी मिळालेला नाही आहे आणि पीक विमासुद्धा आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पोहोचलेला नाही आहे. आज आपल्यासोबत आहे धानोऱ्याचे शेतकरी, राहणारे धानोऱ्याचे आहे, पण ती शेती आहे जी मोडा बुद्रुकमध्ये आहे. काकासाहेब पाटील जाधव. काकासाहेब पाटील जाधव, नमस्कार. तुमचं दैनिक लोकफनमध्ये न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार, मी काकासाहेब जाधव. मला विचारायचं आहे, आपलं कांदा लावला आपण 1 एकर, यामध्ये खर्च किती आलं? रब्बीचं पीक आहे कांदा आणि गहू 1 एकर लावला, यांनी खर्च किती आलं आणि काय निघायची अपेक्षा आहे आणि विहिरीला पाणी किती येतं? पाणी तर सध्या कमी पडलेलं आहे, पण मग खर्च कांद्याचा कमीत कमी 15,000 ते 20,000 लागवडीचा आलेला आहे आणि नंतर अपेक्षा एवढी की बा 70,000 ते 80,000 उत्पन्न मिळावं. बरं, तुम्ही गहू लावला थोडं पाणी जमा करून, तर गहू लावला 1 एकर, तर गहू किती निघायची आवश्यकता आणि खर्च किती आला? गावाला पण एक 10,000 खर्च आलेला आहे. अपेक्षा कमीत कमी 15 क्विंटलची, पण एवढा निघणार नाही कारण की पाणी कमी पडलेलं आहे शेवटचं. बरं, अजून खरीप हंगाम जे शिंदे सरकार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जे जाहीर केलं, खरीप हंगामाचं जे दुष्काळ आहे ते कितपर्यंत भेटलं आणि काय हेक्टर भेटलं आणि कसं भेटलं? भेटलं तर नाही अजून, पण 6,000 रुपये एकर येणार आहे. KYC वगैरे केलेली आहे. हेक्टरमध्ये हो. 6,000 रुपये आणि विमासुद्धा भेटलेला नाही. नाही, विमा पण भेटलेला नाही. महसूल विभाग शिंदे सरकारतर्फे घोषणा झालेली आहे की विमा भेटणार आहे शेतकऱ्यांना. आज शेतकरी हवाल दिले आहे. आपले जे मोडा बुद्रुक आहे हे पोखरामध्ये आहे का? पोखरामध्ये तर नाही, DPTमध्ये आहे. हा 80% ठिबकला सबसिडी मिळालेली आहे. अच्छा, ठिबकला आणि स्प्रिंगरला 80% हो. सबसिडी मिळालेली आहे. 80%. आणि रोजगार हमी योजनेमध्ये काय आपल्या विहिरी मंजुरी झाल्या का? नाही, अजून तर काही लाभ मिळालेला नाही. तर माझी एवढीच विनंती आहे की शिंदे सरकार, एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि महसूल कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा मी नम्र विनंती करतो की हे जे सरकार आहे हे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे. शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी कसं आहे, शेतकऱ्याचं सर्व निसर्गावर अवलंबून राहतं आणि निसर्ग साथ दिलं तर शेतकऱ्याचं आहे, नाही तर पदरात शेतकऱ्याचं काही पडत नाही. तर मी सरकारला एवढीच विनंती आहे आणि एवढीच दक्षता घ्यावा शेतकऱ्याची की त्यांना भरमसाठ लाभ द्यावा आणि त्यांना दुष्काळ द्यावा, पीक विमा द्यावा. मी पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.